परिषद विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी नगर परिषद आहे। 19 एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निवडणुका असल्यामुळे जुन्या सीईओची बदली होऊन नवीन मुख्याधिकारी रुजू झाले। मात्र त्यांच्या आल्याबरोबर आचारसंहिता लागू झाली। त्यानंतर नगर परिषदेत मुख्याधिकारी यांचे आतापर्यंत दर्शन झाले नाही। त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेने नगर परिषदेवर आपण साहेबांना पाहिलेत का असे म्हणत त्यांच्या खुर्चीला हार अर्पण केला आहे। गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्याच्या निवडणुका होत्या आणि त्या कारणामुळे विविध अधिकारी निवडणूक कामाला लागले होते। तसेच गोंदिया परिषदेचे मुख्याधिकारी सुनील भल्लार यांना निवडणूक कामासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लावले असून 19 एप्रिलला जिल्ह्यातील निवडणूक पार पडली। परंतु अद्याप देखील मुख्याधिकारी यांचे नगर परिषदेत आगमन झाले नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मुख्याधिकारी यांच्याबद्दल तक्रारी वाढल्या असून अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत। मात्र अद्याप देखील नगर परिषदेत साहेबांनी दर्शन न दिल्यामुळे नागरिक त्रस्त झाले। याबाबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना अधिकारी हरीश तुळसकर हे 10 दिवसांपासून मुख्याधिकारी यांना भेटीसाठी जात असताना देखील त्यांची भेट झाली नाही आणि शेवटी कंटाळून त्यांनी आपण सीईओ साहेबांना पाहिलत का असे सांगून त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीला हार अर्पण केला। जर निवडणूक कार्यातून मुक्तता होऊन 25 मे पर्यंत मुख्याधिकारी यांचे दर्शन नगर परिषदेत झाले नाही तर चक्क अंत्ययात्रा काढण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। आज युवासेनेतर्फे नगर परिषद गोंदिया येथे सीओ साहेबांना भेट करण्याकरिता मागच्या 8-10 दिवसापासून मी सतत नगर परिषदमध्ये येत आहो। त्यांना कॉल फोन्स करत आहो पण ते काही रिसीव्ह करायला तयार नाहीत। तर मला लोकांसोबत एकच क्वेश्चन करायचं आहे की आपण यांना पाहिलात का? हे आहेत नगर परिषदचे सीओ भल्लार साहेब, जे 26 फरवरी 2024 रोजी गोंदिया नगर परिषद सीओ म्हणून यांनी चेअर सांभाळली। तेव्हापासून हे इलेक्शनचं कामं आहेत, इलेक्शन ड्युटी आहे, इलेक्शन कलेक्टर ऑफिसला जायचं आहे असं म्हणून 19 एप्रिलपर्यंत यांनी कुठे गेले काय काम केले ते त्यांनाच ठाऊक। पण 19 एप्रिल झाल्यानंतर आज 1 महिना ओलांडून गेला आहे पण नगर परिषद सीओ साहेब इथं यायला तयार नाही आहेत, पासून भेटत नाहीत। आणि समोर जर आता 10 दिवस आपण सरांना अजून देऊ की सर कुठे असतील, बिझी असतील। आता इलेक्शन चालून राहिले, 4था चरण 5वा चरण, साहेबांच्या इकडे 5वा चरण आखरी असेल। जर ते तिकडचे बिलॉंग करत असेल तर 19 मे पर्यंत वाटते की त्यांचे इलेक्शन पण तिथून संपून जातील, जे वोटिंग टाकून आपले फ्री होतील। तर 25 मे पर्यंत जर साहेब आम्हाला नगर परिषदमध्ये मिळाले नाही तर साहेब आपली पण अंतिम यात्रा काढायला आम्हाला मागं पुढं पाहायला लागेल। शहरात आम्ही दाखवून देऊ की नगरपालिकेला वाटेवर सोडून तुम्ही आपली मस्ती मारून राहिले। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।